नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजपासून आपण मराठी टायपिंगची जी काही सिरीज आहे ती आपण चालू करणार आहोत. ओके, म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला लेसन नंबर 1 साठी. ओके, आता याच्यामध्ये जे काही आहे ते तुमच्या कम्प्युटरमध्ये म्हणजे जे काही मुलं GCC TBCची एक्झाम देणार आहेत येणाऱ्या एक्झाम इव्हेंटसाठी, तर त्याच्यासाठी आपण कशी तयारी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. जसं इंग्लिशची जी काही टायपिंग होती ती मी तुम्हाला 10 दिवसामध्ये कशी कव्हर करायची हे सांगितलं होतं, तसंच मी तुम्हाला आत्ता जे आहे ते आपली मराठी टायपिंग जी आहे ती तुम्हाला 10 दिवसामध्ये कशी कव्हर करणार आहे ते आपण ह्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. ओके, पुन्हा एकदा सांगेल, जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते त्याच पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे जशी इंग्लिशची टायपिंग तुमची कव्हर झाली तशीच तुमची मराठीची टायपिंगसुद्धा काय होणार आहे, कव्हर होणार आहे. ओके, तर मग आपण आता काय करूया, स्टार्ट करूया. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे ISM हा जो काही फॉन्ट आहे तो ISM फॉन्ट तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. ओके, मी तुम्हाला जे काही आहे ती गव्हर्मेंट एक्झामसाठी म्हणजेच GCC TBC एक्झामसाठी जो काही फॉन्ट लागतो त्या फॉन्टवर जी काही एक्झाम होते तो फॉन्ट मी तुम्हाला ह्या सिरीजमध्ये शिकवणार आहे. म्हणजेच कोणता फॉन्ट आहे तो ISM. ओके, तर मी तुम्हाला माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर दाखवते की तो ISM फॉन्ट जो आहे तो कशा पद्धतीने जे काही आहे ते तुम्हाला चालू करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला क्लिअर होतील. आणि जर तुमच्याकडे ISM फॉन्ट जर नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर तो ISM फॉन्ट जो आहे तो तुम्हाला टाकून देईल, म्हणजे जेणेकरून तुम्ही तिथून जो काही आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला इन्स्टॉल कसा करायचा हे जर माहिती नसेल तर ते तुम्ही सुद्धा मला कमेंट करा, म्हणजे मी त्याच्यावर रिलेटेडसुद्धा मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल की जेणेकरून तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, आपल्याला जे काही सिरीजचे जे काही व्हिडिओज आहेत ते आपल्याला जास्त मोठे नाही करायचे. मग आपण आता लगेच आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ISM कसं चालू करायचं पहिल्यांदा आपण ते जाणून घेऊया. पहिल्यांदा जे काही आहे ते तुमच्या सर्च बारवर, आता माझ्या लॅपटॉपमध्ये जो काही आहे तो ISM फॉन्ट ऑलरेडी आहे म्हणून मला तो सर्चमध्ये भेटून जाईल. पण जर तुमच्याकडे नसेल तर मग पुन्हा तुम्हाला एकदा सांगेल की तो तुम्ही काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मग मी इथे फक्त एक नॉर्मल लिहिलं ISM V6. ओके, तो चालू करायचा आहे. चालू झाल्यानंतर तुमच्यासमोर जी काही आहे ती ही स्क्रीन अशी तुम्हाला दिसेल. ओके, याच्यामध्ये 2 फॉन्ट असतात ते. आता आपल्याला इथे जे दिसते तुम्हाला युनिकोड पाहिजे, इथे मराठी पाहिजे आणि त्याच्यानंतर इथे बघा ऑप्शन आहे टाईपरायटर कस्टम. हा जो फॉन्ट आहे हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिकवर मी किंवा त्या पॉईंटवर मी क्लिक केलेली आहे. तर इथे बघा तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील इथे, टाईपरायटर कीबोर्ड अवेलेबल. ISMमध्ये 2 फॉन्ट असतात ते कोणते, एक जो आहे तो रेमिंग्टन मराठी आणि दुसरा जो आहे तो तुम्हाला टाईपरायटर मराठी आहे. आता आपण जो आहे तो कोणता फॉन्ट शिकणार आहोत, टाईपरायटर मराठी. आणि मी तुम्हाला सांगूनही देईल की रेमिंग्टन मराठीमध्ये काय फरक असतो. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल, कारण जोपर्यंत आपले टाईपरायटर मराठीचे पूर्ण लेसन्स होत नाही आहे तोपर्यंत मी तुम्हाला रेमिंग्टन मराठीबद्दल नाही सांगणार आहे, कारण मग ते कन्फ्युजन वाढत जाईल. ओके, तर आपण सुरुवातीला, आणि लक्षात असू द्या टाईपरायटर मराठी आणि रेमिंग्टन मराठी यांच्यामध्ये काहीही जास्त फरक नाही, हार्डली 1 किंवा 2 शब्दांचा फरक आहे. तर तुम्ही आपल्या चॅनेलवर म्हणजे चॅनेलला फॉलो करत राहा, मग हा जो फरक आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगून देईन. ओके, तर मग टाईपरायटर मराठी आपण घेतलेला आहे आणि मी काय केलेलं आहे, ओके केलेलं आहे. ओके केल्यानंतर हे जे आहे ते तुम्हाला बंद नाही करायचे, क्लोज नाही करायचे, तुम्हाला काय करायचे, मिनिमाइज करायचे. ओके, मिनिमाइज केला. मिनिमाइज केल्यानंतर आता बघा मी इथे टाईप करते, इथे मी टाईप करते पण तरीसुद्धा ASDF असंच येतं. ओके, अजून आपली मराठी टाईप होत नाही आहे. मग मराठी टाईप करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर यामध्ये अजून एक सेटिंग असते. नुसतं ISM तशा पद्धतीने चालू करून चालत नाही आहे, तर तुमच्या कीबोर्डवर तुम्हाला इथे बटन दिसत असेल स्क्रोल लॉक म्हणून. ओके, हा जो दिसतोय ना, सॉरी हा कॅप्स लॉक आहे, हा
स्क्रोल लॉक हा जो बटन आहे ना, हा आपल्याला ISMसाठी कंपल्सरी चालू करावा लागतो, हे मात्र लक्षात असू द्या. आता मग चालू करण्यासाठी इथे तुम्हाला की दिसत असेल स्क्रोल लॉक म्हणून. ओके, हे बटन आहे, हे मी प्रेस केलं की ती जी लाईट आहे इकडची ही चालू झालेली आहे, म्हणजे आपला ISM आता स्टार्ट झालेला आहे. हे बघा, मी थोडीशी जरा फॉन्टची जी काही साईज आहे ती मी थोडी वाढवून घेते की जेणेकरून तुम्हाला ते दिसेल. आता बघा, मी टाईप करते तर तुम्हाला इथे मराठी जे काही आहे ते तुम्हाला टाईप होताना दिसत असेल. ओके, अशा पद्धतीने पहिल्यांदा तुम्हाला ही सेटिंग करावी लागेल. ओके, तर मग आता आपला जो पहिला जो लेसन आहे त्या लेसनसाठी आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. ओके, तर मग याच्यासाठी पहिल्यांदा काय करणार आहोत, आपण कीबोर्डची माहिती जाणून घेणार आहोत. नॉर्मली जेव्हा तुम्ही इंग्लिशमधून टाईप करता, ओके, जसं तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले जर असतील तर तुम्हाला इंग्लिशचे जे लेसन्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. इंग्लिशमधून आपण जेव्हा टाईप करतो तेव्हा आपण कुठून टाईप करतो, ASD आणि F. ओके, आणि दुसरा जो लेसन आहे तो कुठून असतो, सेमिकॉलन. हे जे डबल डॉट आहे त्याला कोलन म्हणतात आणि डॉट आणि कॉमा आहे त्याला सेमिकॉलन. LK आणि J हे हा आपला पहिला लेसन असतो. ओके, हे तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर पण मराठीमध्ये टाईप करत असताना किंवा मराठीचा पहिला लेसन टाईप करत असताना आपल्याला A पासून सुरुवात नाही करायची, आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे, S पासून. आणि उजव्या हाताचा जो काही आहे म्हणजे त्या बोटांचा वापर आपल्याला सेमिकोलन पासून नाही करायचा आहे. तर हा जो इथे तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा दिसतो वर आणि इथे जो आहे तो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे. मग आपला मराठीचा लेसन इथून चालू होतो. म्हणजे आपले हाताची ठेवण म्हणजे ठेवणार कसं तुम्ही बोटं, पहिल्यांदा इथे S वर, त्यानंतर D, त्यानंतर F आणि नंतर G. ओके, आणि इकडनं जो आहे तो आपला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तिथे, त्यानंतर सेमिकॉलन LK. ओके, आणि उजव्या हातात आता जर तुम्ही राईट हँडने जर कामं करत जर असणार तर तुम्हाला उजव्या हाताचा अंगठ्याने तुम्हाला स्पेस बार प्रेस करायचे. जर तुम्ही लेफ्टी असणार तर तुम्ही डाव्या हाताने तुम्ही करू शकता. ओके, तर मग अशा पद्धतीने तुमची बोटांची जी काही ठेवण असेल ती अशी असेल. म्हणजे इकडनं SDF आणि नंतर G आणि इकडनं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा सेमिकॉलन L आणि K आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने तुम्हाला स्पेस द्यायचे. ओके, आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इंग्लिशचं जेव्हा लेसन करता तेव्हा आपण असं मनातल्या मनात बोलतो की नाही, ASDF त्याच्यानंतर सेमिकॉलन LKJ. ओके, त्याच पद्धतीने तुम्हाला मराठी टाईप करत असताना तुम्हाला ASDF असं मनामध्ये बोलायचं नाहीये, तरच आपला जो स्पीड आहे तो 10 दिवसामध्ये कव्हर होईल. मग तुम्हाला कसं बोलायचं आहे, तर पहिल्यांदा आपण लेसन टाईप करूया, मग तुम्हाला समजेल की ह्या पहिल्या लेसनवर म्हणजे ह्या पहिल्या जो काही लेसन आहे त्याच्यावर कोणती अक्षरं येतात. ओके, पुन्हा एकदा मी तुम्हाला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर घेऊन जाते. इथली जी साईज आहे ती थोडी मी मोठी करून म्हणजे 48 साईज करून घेते, त्याच्यानंतर थोडंसं झूम करते की जेणेकरून तुम्हाला ते दिसेल. ओके, आता आपण स्टार्ट करूया. पहिला जो आपला लेसन आहे तो S पासून मी सुरुवात केलेली आहे. पहिली आपली अक्षर पहिला शब्द काय आहे, मात्रा. ओके, त्यानंतर मी स्पेस दिला. त्यानंतर दुसरा शब्द आहे D वर कोणता शब्द येतो, क. त्यानंतर मी स्पेस दिला. त्यानंतर जो तुमचा F आहे त्यावर काय येतं, तुमचा पहिली विलांटी. त्यानंतर मी पुन्हा स्पेस दिला. त्यानंतर G वर काय येणार आहे, तुमचा ह आणि मी स्पेस दिला. हे झालं कशाने, आपल्या डाव्या हाताने. त्यानंतर उजव्या हाताने. ओके, करंगळी, मग नंतर रिंग फिंगर, मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर. ओके, मग पहिल्यांदा काय येतो, अर्धा श. मग नंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस द्यायचे. त्यानंतर पुढच्या आपल्या सेमिकॉलनवर काय येतो, तुमचा य. ओके, त्यानंतर पुन्हा स्पेस द्यायचे. त्यानंतर येतो L वर. L वर काय येतं, तुमचा स आणि पुन्हा स्पेस द्यायचे. आणि K वर काय येतं, तुमचा काना आणि मग पुन्हा स्पेस द्यायचे. ओके, हे मी असं स्पेस देऊन देऊन का लिहिलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला ते कळलं पाहिजे. करंगळीने तुम्हाला काय करायचं, एंटर बटन प्रेस करायचे आणि कुठे येणार, आपण खाली येणार. ओके, फॉन्टची साईज पुन्हा छोटी झालेली आहे, मी पुन्हा इथे जाते आणि त्याच्यानंतर तुमची साईज जी आहे म्हणजे फॉन्टची साईज जी आहे ती पुन्हा वाढवून घेते. जर तुम्हाला पूर्ण म्हणजे हे इकडची पूर्ण अक्षरं झाल्यानंतर स्पेस द्यायचं असेल तरी सुद्धा चालेल, पण प्रॉब्लेम काय होतो की मग त्याच्यामुळे अक्षरं जी काही आहेत ती आपल्याला समजून येत नाही. मी तुम्हाला टाईप करून दाखवते. हे बघा, मात्रा, त्यानंतर क, मग विलांटी आणि मग ह आणि मग स्पेस दिला. मग आता उजव्या हाताने पहिल्यांदा श येणार, मग य येणार, मग स येणार
आणि मग काना येणार आणि मग पुन्हा स्पेस. ओके, याने काय होतं की आपल्याला जे काही शब्द आहेत किंवा जी काही अक्षरं आहेत ती आपल्याला समजून येत नाहीये. म्हणून मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला कंपल्सरी जे आहे ते प्रत्येक अक्षर टाईप झाल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी काय द्यायचं आहे, स्पेस द्यायचे, की जेणेकरून तुमची जी प्रॅक्टिस जी आहे ती तुमची व्यवस्थित होईल. ओके, तुम्हाला हा पहिला लेसन समजला असेल. तुम्हाला समजला असेल. हा पहिला लेसन जो आहे तो व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यायचे. मी जसं तुम्हाला मागचे जे काही माझे व्हिडिओ बनवले होते त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला जे काही आहे ते याच्यामध्ये तुम्हाला 10 दिवसामध्ये हा कोर्स कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला डेली म्हणजे दररोज काही तास तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तसंच मी पुन्हा एकदा ह्यासाठी पण तुम्हाला सांगेल की हा जो पहिला लेसन जो आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त 3 तास जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपला हा जो काही सध्या जे काही कोर्स जे काही प्रॅक्टिस चालू आहे ती तुमची प्रॉपर जी आहे ती कंप्लीट होईल. ओके, अजून मी तुम्हाला काही गोष्टी प्रॅक्टिससाठी देणार आहे. म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत त्या, तर मी तुम्हाला जी काही आपली स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवणार आहे की त्याच्यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला काही शब्द, ओके, काही मी तुम्हाला शब्द देणार आहे. जसं उदाहरणार्थ हे सगळे पहिल्या लेसनवर आधारित आहे. म्हणजेच काय, आता बघा तिथे तुम्हाला दिसत असतील, इथे जे आहे ते क वर एक मात्रा आहे म्हणजे के. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जेव्हा आपण टाईप करतो की नाही, कसं की पहिल्यांदा मात्रा येतो, मग नंतर क येतो, हे जे काही लेसन्स आहेत त्याच्यावरच आधारित हे सगळे शब्द दिलेले आहेत. म्हणजे तुमच्या पहिली जी मिडल रो आहे त्या मिडल रोची तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होईल. कोणते शब्द आहेत, के, की, सा, हाय, हे का, हे असे सगळे शब्द आहेत. ओके, तर काय करायचे, एक जो शब्द आहे म्हणजे जसं उदाहरणार्थ के, के हा जो शब्द आहे तो तुम्हाला 4 ओळी टाईप करायचा आहे. ओके, नंतर दुसरा शब्द की, हा सुद्धा तुम्हाला किती 4 ओळी टाईप करायचा आहे. ओके, हे झाल्यानंतर हे सगळे शब्द झाल्यानंतर तुम्हाला खाली मी काही वाक्य दिलेली आहेत. ओके, तर मग एक वाक्य तुम्हाला 5 वेळा टाईप करायचे. जसं उदाहरणार्थ काका या, हे वाक्य तुम्हाला किती वेळा टाईप करायचे, 5 वेळा. ओके, काका हसा, हे वाक्य किती वेळा टाईप करायचे तुम्हाला, 5 वेळा. 6 कोस होय, हे सुद्धा वाक्य तुम्हाला 5 वेळा. आणि काका हे कसे काय, हे सुद्धा वाक्य कसं तुम्हाला 5 वेळा टाईप करायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते, जसं मी तुम्हाला सांगते त्याच पद्धतीने जर तुम्ही ते प्रत्येक जो लेसन आहे मराठीचा तो जर तुम्ही व्यवस्थित करता ते, तर तुमची शुअरली तुमची ही जी काही सिरीज आहे ह्या सिरीजच्या सोबतच तुमचा जो टायपिंगचा मराठीचा जो स्पीड आहे तो 30चा कव्हर होण्यासाठी मदत होईल. फक्त जसं मी सांगितलं, जेवढे तास मी सांगितलेले आहेत तेवढे तास तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे हा जो काही मराठीची सगळ्यांनाच भीती वाटते टायपिंगची, ती भीती तुम्हाला वाटणार नाहीये. आणि येणाऱ्या एक्झामसाठी काय प्रिपरेशन वगैरे करावं, कशी तुमची प्रॅक्टिस वगैरे करायची, हे सगळे मी आपल्या चॅनेलवर सांगणार आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे की जेणेकरून याच्या पुढे येणारे प्रत्येक व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला भेटून जाते. ओके, आता भेटूया आपण पुढच्या मराठीच्या दुसऱ्या लेसनमध्ये. धन्यवाद.